डॉक्टर शेंबेकर शरीराबद्दल जास्त बोलतील, पण मग केव्हा तरी गुडघे दुखू लागतात, केव्हा तरी लक्षात येतं की पाठ दुखते. हळूहळू ती एक जाणीव होऊ लागते आपल्याला. डॉक्टर सॉरी, सगळे डॉक्टर असल्यामुळे मला डॉक्टर पोंक्षे पण त्यांच्या विषयातले ते डॉक्टरच आहेत, त्याच्यामुळे मला वेगळ्यानी मला निघालं ते अगदी छान वाटलं म्हणजे. पण पोंक्षे साहेबांकडे येताना मला असं विचारावंसं वाटतं. नाही, एकदा यवतमाळला एका कार्यक्रमाच्या व्यासपीठावर चक्क डॉक्टर शरद पोंक्षे असं लिहिलेलं होतं. मी SSC पास आहे फक्त, पण त्यांनी मला यवतमाळला डॉक्टर बनवलं. आपण आपल्या विषयातले डॉक्टरच आहात. मला हा प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की रामायणामध्ये शाश्वत सत्य सांगितलं आहे रामाच्या तोंडी. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा आहे गाणं जर आपण ऐकलं तर, जरा मरण यातूनच सुटला कोण प्राणी जात, दुःखमुक्त जगला कारे कुणी जीवनात, अशा ओळी माडगुळकरांनी लिहिल्या आहेत. जरा आणि मरण या दोन गोष्टी सत्य आहेत. तर या युवावस्थेतून किंवा तारुण्यावस्थेतून ज्येष्ठत्वाकडे प्रवास करताना जे ट्रान्सफर आहे आपल्या विचारांमध्ये, मनामध्ये, समाजामध्ये, त्याच्याकडे कसं बघितलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? खूप पॉझिटिव्हली बघायला पाहिजे खरं तर. म्हणजे रामदास स्वामींनी असं लिहून ठेवलं की सगळ्यात सुखी आयुष्य जगण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे खरं वागणं आणि खरं बोलणं. त्यात जे खरं आहे ते ॲक्सेप्ट करणं पण आलं, नाही का? त्यामुळं आता सुरुवातीला सांगितलं की शरद पोंक्षेंनी एवढ्या व्यस्त शेड्यूलमधनं वेळ काढून ते इथं खास आपल्यासाठी आलेत. तर खास आपल्यासाठी म्हणजे मला मानधन दिलं आहे डॉक्टरांनी, त्यामुळं मी इथे आलेलो आहे. माझा व्यवसाय आहे तो, त्यामुळे त्याला लपवण्यासारखं काही नाही आहे. उगाच कोणाचा तरी गैरसमज होईल, अरे एवढा मोठा कलाकार फुकट वगैरे आला का काय, तर असं काही नाही. छान 2 विमानाची तिकीटं दिले, चांगलं खायला प्यायला दिलं, त्याच्यामुळं मी आलो. हे जे खरं बोलणं आहे ना, हे न लपवता खरंपणे बोलणं, हे ज्याला जमलं त्याचं म्हातारपण उत्तम जातं. उगाचच खोटं बोलतो आपण. म्हणजे हे म्हणाले तसं की गेलेत ना डोक्यावरचे केस, तरी मी टकलू नाहीये म्हणण्यासाठी म्हणून तो खोटा विग लावायचा कशाला? जे परमेश्वराने दिलंय ते ॲक्सेप्ट करावं आणि पुढे जावं, नाही का? तर तसं नाही करत आपण. आपण एक खोटी प्रतिष्ठा घेऊन जे बसतो ना, तिथं फार गडबड होते. म्हणजे मला वाटतं आयुष्याच्या 3 अंकी नाटक आहे हे. मी नट असल्यामुळं आयुष्याचे पण 3 अंक आहेत आणि तिथला हा 3रा अंक आहे, हा वृद्धाश्रम हा. तर ह्या क्लायमॅक्सला जाणार आहोत आपण आता नाटकाच्या. तर त्याचा परिणाम कसा व्हायला पाहिजे ना? नाटक संपल्यानंतर समोरच्या प्रेक्षकांच्या मनात कित्येक महिने ते रुंजी घालत राहायला पाहिजे. मग खरंच आपण असं आयुष्य जगलं पाहिजे की आपला 3रा अंक असा संपला पाहिजे. म्हणजे माझे वडील मला म्हणायचे की मेल्यानंतर ज्याच्या प्रेतयात्रेला सर्वात जास्त गर्दी तो सर्वात जास्त श्रीमंत. तर खरंच असं असतो का आपण? आपल्या घरातले सुद्धा माणसं अरे यार नेमका आजच कसा गेला. माझी एक बिझनेस मीटिंग होती यार. तर ही कमाई आहे आपली. मग ही कमाई अशी का होते? का खरंच दुःख होत नाही? याचा पण थोडा विचार करायला पाहिजे. सगळंच आहे ते, विचित्र आहे. म्हणजे दोन्हीकडनं आहे ते. मी सतत आणि ना म्हणजे आता माझं पण आत्ता 13 ऑक्टोबरला 50 वर्ष पूर्ण झाली. म्हणजे हे म्हणतात तसं काय अंकल 3रा अंक सुरू झाला माझा. तर माझ्या काळात, आमच्या काळात, आधी हे वाक्य ना गाडून टाका ते अरबी समुद्रामध्ये. आमच्या काळात असं होतं. म्हणजे लता आणि आशामध्ये जो फरक आहे की नाही, लताबाई सतत म्हणतात बघा, हमारे जमाने में ऐसा नहीं गाते थे. आशाबाई तसं नाही करत. काय आता असं हलवत नाचायचं, तसं गाऊ आपण, म्हणून त्या सुखी आहेत. म्हणजे त्या वयोमानाप्रमाणे पिढीप्रमाणे बदलणारे आहेत. तर तसं हे बदलणं हे आता 50-60 नंतर लोकांनी ॲक्सेप्ट करत जगायला पाहिजे. काळ बदललेला आहे, सगळं बदललेलं आहे. आता इंटरनेटचा जमाना आलेला आहे. तर मी कसा होतो, मी 7 वाजता घरात येत होतो आणि 9 वाजता जेवून झोपत होतो. अरे झोपत होतास म्हणजे टीव्हीच नव्हता घरात, काही करायलाच नव्हतं.
म्हणून झोपत होतास. आता कोकणात आमचे आई वडील माझे आजी आजोबा तर 7 वाजता जेवण व्हायचं, कारण अंधार पडला की जेमतेम एक बल्ब होता बाहेर लावलेला आणि एक आतल्या खोलीत, तो सुद्धा 40चा मिणमिणता आणि 2 कंदील. मग करायचं काय 7 नंतर? रेडिओ नाही का काही नाही, मग झोपायचं. मग आता तशीच अपेक्षा जर त्या म्हाताऱ्या माणसांनी 2016 साली ठेवली, अरे आम्ही 7 वाजता झोपायचो, हो पण आता 7 वाजताच मालिका सुरू होते ना, ती बघायची आहे मला 24 सीझन 2 बघायचा आहे मला. बघू दे की तुम्ही. तो हा जो काळ बदलणार आहे ना, फक्त माझंच ते ग्रेट होतं आणि आता असं नाही आहे. बघा ना, आता माझे 90 वर्षाचे आजोबा आत्ताच्या काळातल्या गाण्यांना, आमच्या कपड्यांना, आमच्या सगळ्यांना नावं ठेवतात. मला आत्ता जे करतो ते योग्य वाटते. अजून 40 वर्षानंतर हे तसंच जुनं होणार ना. म्हणजे ही प्रोसेस आहे, हे न थांबणार आहे. त्यामुळे हे मुळात एक्सेप्टन्स लेवल वाढवायला पाहिजे की मी काळानुरूप बदलणार आहे. काळ बदलतोय, पिढ्या बदलत आहेत, सगळं जग जवळ आलं हो. आता अमेरिकेला तार पाठवावी लागायची, पत्र व्यवहार व्हायचा, पण आता तसं नाही आहे ना. आता फोनवरनं दुसऱ्या क्षणी अमेरिकेतल्या मुलीशी बोलू शकता तुम्ही. हां, मुलीशी ती लग्न होऊन जाते ना तिकडे. तिला इथले घाणेरडे रस्ते विस्ते आणि सगळे नालायक लोक नाही आवडत तिला. मग ती बघते अमेरिकेचा येणारा आहे श्रीमंत नवरा, सटकतात त्या पोरी. मी काही पाहिलंय की तुम्ही असं म्हटलं ना की आमच्या वेळेला, तर मी पाहिलं की 90% वेळा आमच्या वेळेला हे म्हटल्यानंतर जे काही बोललं जातं ते खोटं असतं. एक पालक माझ्या समोर आपल्या मुलीला रागवत होते की आमच्या वेळेला, मी लहान असताना मला पूर्ण ऑक्सफोर्ड इंग्लिश डिक्शनरी पाठ होती. आता मी शुअर आहे की त्याच्या एडिटरला सुद्धा ती डिक्शनरी पाठ नसेल. खरंच. चैतन्याकडे मला यायचं आहे. हा जो बदल आहे, अगदी सुरुवात होते, गुडघे आवाज करायला लागतात, केसात कुठेतरी पांढरी पट दिसायला लागते, डोळ्यांनी दिसत नाही, हे सगळे चेंजेस. तर तू आता एक डॉक्टर म्हणून हे चेंजेस सांग आणि त्याच्यावरचा उपाय पण सांग. बेसिकली मला वाटतं सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे या ठिकाणी, तो म्हणजे पुढचं आयुष्य न धडपडता आणि न पडता कसं घालवता येईल हे पाहता आलं पाहिजे. आणि हा अतिशय प्रॅक्टिकल पॉईंट आहे. कारण काय की आपण नेहमीच ऐकतो की या आजी बाथरूममध्ये पाय घसरून पडल्या आणि मग हिप जॉईंटचा फ्रॅक्चर झाला आणि नंतर त्या उठल्याच नाही आणि त्या मनाने इतक्या खचल्या की त्या चालूच शकल्या नाही. तर त्याच्यामध्ये अँटी फॉल मेजर्स किंवा घरामध्ये आणि जिथे आपण वावरतो त्या ठिकाणी कुठल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या की जेणेकरून आपण पडणार नाही. आणि ह्या गोष्टी 2 पिढ्यातला संवाद जो आहे तो इथूनच सुरू होतो. कारण 75 वर्षाच्या वडिलांना जरी वाटलं की माझ्या टॉयलेटमध्ये एक बार पाहिजे, तर तो बार लावायला शेवटी मुलाचंच कर्तव्य आहे, कारण मुलालाच ते करून द्यायला पाहिजे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे जिना जेव्हा तुम्ही चढता तेव्हा जिन्याला बार असायला पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्ही जिना चढायला नको. दुसरी गोष्ट म्हणजे जिना आणि फ्लोरिंग हे गुळगुळीत फरशीचे किंवा टाईल्सचे नको, तर ते अँटीस्किड असायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे टॉयलेटमध्ये आणि बाथरूममध्ये जिथे सगळ्यात जास्त पडण्याची शक्यता असते तिथे मॅट टाकली तर सर्वात उत्तम आणि बाजूला धरायला बार्स असायलाच हवे. कमोडचा वापर करणं सगळ्यात उत्तम, कारण त्याच्यामध्ये जरी पूर्वीच्या काळी लोक इंडियन स्टाईलचे टॉयलेट्स वापरायचे, पण दिवसेंदिवस आता लोकांना अशक्य व्हायला लागलं आहे. पण अर्थातच त्याच्यामुळे बाकीचे प्रॉब्लेम्स कमी होतात. नंतर रात्रीच्या वेळेस नाईट लॅम्प असल्याशिवाय तुम्ही झोपू नका, कारण सगळ्यात जास्त ॲक्सिडेंट्स हे कारण रात्री स्पेशली प्रोस्टेटचे प्रॉब्लेम्स असतात, वारंवार लघवीला उठावं लागतं आणि जर अंधार असेल तर धडपडून पडणं हे खूप कॉमन आहे. नाईट लॅम्प असणं आवश्यक. आणि आजकाल घरांमध्ये बरेचदा आर्किटेक्ट लोक आपलं घर चांगलं दिसावं म्हणून डायनिंग टेबलचा लेवल थोडी वर, तर ड्रॉइंग रूमची खाली किंवा बेडरूमला आणखीन कुठला तरी लेवल, हे लेवल शक्यतो असायला नको, सगळं एका लेवलला असायला पाहिजे. आणि अगदी कार्पेटच्या टोकाला सुद्धा पाय अडकून तुम्ही पडू शकता हे तुम्ही लक्षात ठेवा. स्त्रियांनी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही जेव्हा किचनमध्ये काम करता तेव्हा जे भांडे तुम्ही ठेवता ते भांडे अशा ठिकाणी ठेवा की जिथे तुमचा हात सहज पोचेल.
नाहीतर तुम्ही कुठेतरी हात लांब करून काहीतरी करायला जाता आणि धडपडता, आणि मग तुम्हाला मुलं रागवतात की कशाला धडपडली, तुला माहिती नव्हतं ना, कशाला हे उद्योग करते. तर आपणच आपली काळजी घ्या आणि मुख्य म्हणजे पडू नका, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आणि सांगायला नको, पण तुम्हाला जर पार्टीला जायचं असलं तर स्त्रियांनी हाय हिल्स घालून आता जाणं बंद करा, कारण आता आपलं वय झालं आहे, तर आपण ह्या गोष्टी हळूहळू वयाप्रमाणे बदल करायला पाहिजे असं मला वाटतं. तर ह्या गोष्टी का बरं होतात, तर भारतामध्ये ऑस्टिओपोरोसिस आणि ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण अतिशय जास्त आहे, आणि आपल्याकडे 10 वर्ष आधी लोकांना हाडं ठिसूळ होण्याचं प्रमाण वाढतं, असं एक संशोधन आहे. आणि त्याचं कारण ICMRने एक संशोधन केलं, आणि ICMRच्या संशोधनामध्ये त्यांच्या लक्षात आलं की कॅल्शियमची कमी आहारामध्ये आणि व्हिटॅमिन D3ची कमी हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे तुमचे हाडं ठिसूळ होण्याचं. तर त्याला उपाय काय, तर कॅल्शियमची बँक असते, जशी आपल्याकडे पैशाची बँक असते तशी आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची बँक असते, आणि त्या कॅल्शियमच्या बँकमध्ये कॅल्शियम तुम्हाला लहानपणापासूनच भरत राहायला पाहिजे, कॅच देम यंग. आणि म्हणून त्या वयामध्ये तुम्ही जास्तीत जास्त बाहेर जाणं, फिरणं आणि व्यायाम करणं महत्त्वाचं, आणि कॅल्शियम ज्यामध्ये जास्त आहे अशा गोष्टी जसं दूध, ह्या गोष्टी नेहमीच जास्त घ्यायला पाहिजे. आता कॅल्शियमचं प्रमाण कमी असल्यामुळे तर होतंच, पण व्हिटॅमिन D3 हा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि आपल्या भारतामध्ये आता नागपुरात तर सूर्यप्रकाशाची काही कमीच नाही आहे, पण तरी पण आपण मी जर मला विचारलं तर मी सुद्धा सकाळी 7:30 वाजता जे हॉस्पिटलमध्ये जातो आणि चेंबरमध्ये आणि OTमध्ये शिरतो, ते रात्री 8:30 वाजता बाहेर निघतो. तर त्याच्यामुळे उन्हाला तुमचं एक्सपोजरच नाही, तर तुम्हाला रोज उन्हामध्ये जाणं आवश्यक आहे. बरं, एक असा लोकांचं समजूत आहे की कोवळं ऊन हे चांगलं असतं. ही गोष्ट खरी आहे की कोवळं ऊन चांगलं असतं, यात काही वाद नाही, पण जे तिरपे सनरेज असतात त्याच्यापेक्षा सरळ येणारे सनरेज जे असतात ते जास्त व्हिटॅमिन D3 देतात असं म्हणतात. म्हणजे 11-12च्या सुमारास तुम्ही कमीत कमी 15 ते 20 मिनिटं उन्हामध्ये असायला पाहिजे, अर्थातच मे महिना सोडून. पण ॲटलिस्ट ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये तुम्ही हा प्रयोग करून पाहू शकता की 11-12 वाजता तुम्ही सूर्याला एक्सपोजर द्या. तर हे झालं ऑस्टिओआर्थरायटिस आणि ऑस्टिओपोरोसिसचं. आता याच्यासोबत आला व्यायामाचं. तर एक महत्त्वाचा फॅक्टर असा आहे की एक WHO चा सर्वे झाला, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की आपल्या भारतामध्ये मॅक्झिमम लोक चालण्याचा व्यायाम करतात, फक्त चालण्याचा, आणि काही लोक योगासनं करतात. तर तुम्हाला या वयामध्ये असे व्यायाम करायला पाहिजे की ज्याच्यामुळे तुमचा बॅलन्स जाणार नाही, आणि त्याच्याकरता तुम्हाला फिटनेस फार आवश्यक आहे. एक अमेरिकेमध्ये स्टडी झाली होती, त्यांनी 86 ते 96 या वयामधल्या पुरुषांना आणि स्त्रियांना व्यायाम करायला लावला. आता इमॅजिन करा, 86 ते 96 आपण विचारच करू शकत नाही, कल्पनाच करू शकत नाही, आणि त्यांचं असं लक्षात आलं की त्या वयात देखील व्यायाम केल्याने तुमच्या मसल स्ट्रॉंग होतात आणि तुम्हाला बॅलन्सचा प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्ही कोणत्याही वयामध्ये व्यायाम सुरू करू शकता, पण तो व्यायाम जो आहे त्याचा एक शास्त्रसुद्धा तुम्ही त्याला फॉलो करायला पाहिजे. जसं की एक प्रकार झाला एरोबिक्सचा, म्हणजे चालणे किंवा ब्रिस्क वॉकिंग, फास्ट वॉकिंग. दुसरं म्हणजे स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस. तुमच्या मसल्सला, स्नायूंना वजन उचलण्याची पण क्षमता असायला पाहिजे. आजकाल काय झालेलं आहे की आपण व्यायाम काय करतो, सगळ्यात जास्त व्यायाम करतो आपण अंगठ्याचा. सगळेजण मोबाईलवर बसलेले आहेत, तर अंगठ्याचा व्यायाम खूप होतो, पण इतर शरीराचा व्यायाम होत नाही. आणि आपण वजन कुठलं उचलतो, सगळ्यात जास्त वजन उचलतो आपण आपलं स्वतःचं, दुसरं कुठलंच वजन आपण उचलत नाही. आणि मग लोकांचं वजन वाढायला लागतं, प्राण जाय पर वजन न जाय असं व्हायला लागतं. तर हे व्हायला नको म्हणून तुम्ही व्यायाम करत राहा, आणि सुरुवातीला तुम्ही कुठल्या तरी ट्रेनरची सुद्धा मदत घेऊ शकता, पण हळूहळू तुम्ही स्वतः त्याच्यावर या. आणि व्यायाम करताना लक्षात ठेवा की काही धोक्याचे सूचना, सिग्नल्स, वॉर्निंग साईन्स असतात जे तुम्हाला माहिती पाहिजे. जसं की खूप धाप लागणे किंवा अचानक उलटी होणे किंवा घाम येणे, असं जर तुम्हाला होत असेल तर तुम्ही तिथेच थांबा आणि तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण या वयामध्ये व्यायाम करताना देखील हे पण गोष्टी महत्त्वाच्या आहे की व्यायाम करून प्रॉब्लेम नको यायला, आणि व्यायामाने तुमचं काही फ्रॅक्चर झालं, काही झालं असंही व्हायला नको. आणि एक शेवटला 2 मिनिटाचा पॉईंट मी सांगतो, तो म्हणजे आहाराचा आहे. आहाराचा असं आहे की लेट दाय फूड दाय युअर मेडिसिन, असं हिपोक्रेटसने म्हटलेलं आहे. म्हणजे तुमचा आहार इतका चांगला असायला पाहिजे की तुम्हाला औषधांची गरजच पडायला नको. आणि हे तुम्ही करू शकता. अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्ही पाळल्या तर तुम्हाला निश्चितच फायदा होईल. एक थोडक्यात टिप्स म्हणून मी सांगतो की समजा तुम्ही बाहेर गेले आणि बाहेर गेल्यावर तुमची खाण्याची चंगळ असते, मग तुम्हाला आल्याबरोबर वेलकम ड्रिंक मिळतं, त्याच्यामध्ये असतं कोक, मिरिंडा आणि असं काहीतरी.
तर तुम्ही त्यावेळेस जर नारळाचं पाणी, लिंबू पाणी विदाऊट शुगर किंवा ताक हे जर घेतलं तर तुम्हाला निश्चित फायदा होईल. स्नॅक्समध्ये तुम्ही जर इडली आणि ढोकळा जे फर्मेंटेड गोष्टी असतात त्या खाल्ल्या तर तुम्हाला फायदा होईल. मुख्य जेवणामध्ये तुम्ही पनीर सोडून साधी भाजी आणि साधी पोळी बटर नान न खाता खाल्ली तर तुम्हाला फायदा होईल. आणि डेझर्ट्समध्ये तुम्ही फ्रूट सॅलड खाल्लं आणि आईस्क्रीम टाळलं तर तुम्हाला कदाचित फायदा होईल. तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण करू शकतो, त्या केल्या तर निश्चितच तुम्हाला. तर या टिप्स आहेत ज्या आपण सगळ्यांना माहिती असतात पण आपण फॉलो करताना मात्र त्या फॉलो होत नाही. अतिशय महत्त्वाची माहिती या 5 मिनिटात चैतन्याने आपल्याला दिली. मी पुन्हा डॉक्टर भावेंकडे येणार आहे. 35 वर्षाचं वय जसं तुम्ही मगाशी सांगितलं, तर ह्या वयात किंवा याच्यानंतर सुरू होणाऱ्या ज्येष्ठ नागरिकत्वाकडे प्रवास करणाऱ्या वयामध्ये जे भावनिक बदल आणि मानसिक बदल माणसामध्ये होतात ते त्या माणसाला कळतात का? सहसा हे बदल नाही कळत. म्हणजे भोवताचे जे लोक असतात त्यांनाही दिसू लागतात. आणि बरेचदा काय होतं, ज्याला मी डिनायल म्हणतो, की जसं मुलांच्या लक्षात येतं की बाबा आता थोडे त्यांचा लवचिकपणा कमी झाला आहे स्वभावातला, किंवा चिडचिड जास्त करतायत किंवा जास्त विसरतायत, पण स्वतःला त्याच्यामध्ये इन्साईट फार कमी असते, सहसा नसते. आणि जेव्हा लोक सांगू लागतात तर तेव्हा सुरुवातीला बरेचदा विश्वास होत नाही की आपल्याला असं असं होत आहे. जेव्हा प्रॉब्लेम जास्तच वाढू लागतो तेव्हा मग हळूहळू लोक स्वीकारायला लागतात. पण ते बरंच नंतर, म्हणजे 55, 60, 65 नंतर कुठेही जाणीव होऊ लागते की हो आता थोडं थोडं बदल घडतोय. साधारणपणे नाही होत. आणि मग बाजू म्हणजे शेजारच्याला किंवा जवळच्या व्यक्तीला कळतं, त्यांनी ते त्याला सांगायला पाहिजे का? म्हणजे आपल्याला सुकर करायचं हे सगळं आता रिजिडिटीकडे न जाता, तर काय केलं पाहिजे? पहिलं तर हे की सांगणं आवश्यक आहे का? कारण सगळे बदल सांगणं आवश्यक नसतं. ठीक आहे. आम्ही म्हणतो की 1 पॉईंट क्रायटेरियन आहे की प्रॉब्लेम केव्हा समजावा, की जेव्हा व्यक्तीला स्वतःला त्रास होऊ लागतो किंवा त्याच्यामुळे इतरांना त्रास होऊ लागतो, तेव्हा आम्ही म्हणतो की सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे. तर जर अशी अवस्था असेल की त्या व्यक्तीला स्वतःला आता त्रास होऊ लागला आहे, समजा स्मरणशक्ती कमी झाली आहे, वस्तू हरवत आहेत, विसरतोय, हिअरिंग एड कुठे ठेवली आठवत नाही आहे, या प्रकारचं काही झालं, किंवा असा किती जो इतरांना होऊ लागला आहे, स्वभावातले बदल घडतायत, खूप चिडचिड होत आहे, अगदी अकारणी एकदम खूप राग उसळून येतोय, तर अशा वेळेला त्या व्यक्तीला सांगणं आवश्यक आहे. आता आम्ही म्हणतो ना की काय सांगण्यात आलं पेक्षा जास्त महत्त्वाचं आहे कोणत्या प्रकारे सांगण्यात आलं. म्हणजे तुम्ही तीच गोष्ट कशी सांगता. आता समजा आईला कमी ऐकू येतं आहे आणि तुम्ही चिडचिड करून सांगितलं तर ते स्वीकार्य नाही राहणार. पण तेच तुम्ही आईचा मूड एखादा चांगला असताना सोबत एकत्र बसला, थोडं आईच्या मांडीवर हात ठेवला, प्रेमाने तिला ही गोष्ट सांगितली, तर मग त्याचा ॲक्सेप्टन्स जनरली जास्त असतो. तर जिथे प्रॉब्लेम जास्त वाटत आहे तिथे सोबत बसून चांगल्या वातावरणात प्रेमाने सांगा, असं करायला काहीच हरकत नाही. अलीकडे डिमेन्शिया खूप आढळतोय. हो. अल्झायमर आणि डिमेन्शिया या 2 विषयावर सुद्धा आपल्याकडनं ऐकायचं आहे प्रेक्षकांना. डिमेन्शियावर आपण सांगावं या वयातल्या. अच्छा, डिमेन्शिया हा मूळतः मेंदूचा आजार आहे. डिमेन्शिया आता सगळ्यांना ह्याचा अर्थ माहिती आहे की नाही माहीत नाही. डिमेन्शिया ती अवस्था आहे ज्याच्यामध्ये स्मरणशक्ती, बुद्धिमत्ता ह्यांचा ह्रास होऊ लागतो, स्वभावात बदल घडू लागतात, आणि टिपिकली हे जे बदल असतात हे 60-65 वर्षानंतर होतात. जर आपले आई वडील, आजी आजोबा 80च्या वर असले तर एक 20% लोकांमध्ये आढळतो. म्हणजे 5 एकाला हा प्रॉब्लेम आढळतो. आणि ह्याच्यामध्ये स्मरणशक्ती कमी कमी होत जाते. वृद्धापकाळातली स्मरणशक्ती कमी होणं, जी तुमची आमची सगळ्यांची होते, आणि डिमेन्शियामधली कमी होणं, ह्यात थोडा फरक आहे. कसं ओळखायचं की हा डिमेन्शियाचा ऱ्हास आहे? तर डिमेन्शियामध्ये असं होतं की विसर तर पडू लागतो, पण तो इतका पडतो की घटनासुद्धा आठवत नाही. म्हणजे मी सकाळी नाश्ता केला आहे की नाही हे आठवत नाही, किंवा नुकतेच घडलेले काही डिटेल्स आहेत की आज दुपारच्या जेवणामध्ये मी काय काय खाल्लं हे आठवत नाही, कालच संध्याकाळी कोणाशी काहीतरी संभाषण झालं आहे, ते संवाद काय झाला आहे हे आठवत नाही, किंवा रिव्हिजन करून करून सुद्धा गोष्टी लक्षात राहत नाही. एका सर्वसाधारण वृद्ध व्यक्तीला जर त्यांनी रिव्हिजन केली तर लक्षात राहील. म्हणजे 70 वर्षाच्या वडिलांना मुलांनी जर 2-3 दिवस रोज सांगितलं की बाबा किल्ल्या इथे ठेवू आपण, तर त्यांना लक्षात राहील. मग पण डिमेन्शियाच्या पेशंटला नाही, म्हणजे रिव्हिजन करून सुद्धा लक्षात नाही राहत. तर अशा प्रकारे आपण त्यात फरक आपल्याला दिसून येतो.
आपण डिमेन्शियावर डॉक्टरांकडनं आणखी जाणून घेणार आहोत, पण मला पोंक्षे साहेबांकडे यायचं आहे. आजचा कार्यक्रम खऱ्या अर्थाने 3 पिढ्यांचा कार्यक्रम आहे. ज्येष्ठ नागरिकांची एक पिढी आहे, त्यांच्या मागोमाग ज्येष्ठ नागरिक होऊ घातलेली एक पिढी आहे, आणि या दोघांमधले संवाद विसंवाद त्यांच्यातलं नातं बघणारी आणखी एक तिसरी पिढी खाली आलेलीच आहे. तर ह्या 2 पिढ्यांमध्ये जे घडतं ते तिसरी पिढी बघते आहे, हे आपण सगळे बघतोच. पण याबरोबरच हे नातं, हे रिलेशन टिकवताना प्रत्येकाचा कसा रोल असला पाहिजे त्याच्यावर आपण बोलावं. थोडंसं विस्तृत बोलायला पाहिजे याच्यावर. म्हणजे उदाहरणार्थ ह्या सगळ्याची सुरुवात एक सासू आणि सून या प्रकारात. तो विशिष्ट विषय आहे आणि त्याला आपण स्पेसिफिकली डॉक्टरांकडनं जाणून घेणार. हो तो आजचा विषय खूप म्हणजे मधला असा मोठा विषय. हो हो नाही ते मी अशासाठी बोलतोय की साधारण असं घडतं की घरातली म्हातारी माणसं नवीन आलेल्या मुलीला नको असतात ना, तर त्या वयामध्ये त्यांनी एक गोष्ट कायम लक्षात ठेवायला पाहिजे की 10 वर्षानंतर मी त्या खुर्चीत जाऊन बसणार आहे. हे जर सतत म्हाताऱ्या माणसाकडं बघितल्यानंतर कधीतरी त्याचा फक्त चेहरा काढून मॉर्फिंग करून स्वतःचा चेहरा ठेवायचा तिकडे आणि बघायचं की मग जाणीव होते, अरे हां रे एक 10-15 वर्षांनी माझं असं होणार आहे. मग माझं ते होणार आहे बरं, ते चुकणार नाही, कोणालाच चुकत नाही. म्हणजे ते अनिल अंबानीलाही चुकणार नाही, श्रीमंत आहे म्हणून बाबा नाही चुकलं असं काहीच नाही. तिथे काहीच कशाचं, आणि तिथे आरक्षण नाही आहे. हां म्हणजे एका विशिष्ट वर्गाला ते येतच